नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र। महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? कारण गेल्या 8 दिवसात 6 भोंदू बाबांना अटक झाली आहे। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात जेलमध्ये आहे। आणि विशेष म्हणजे या सर्व भोंदू बाबांकडे सर्वात जास्त गर्दी होती ती राजकीय पुढाऱ्यांची व महिलांची। मनोहर भोसले हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील रहिवासी आहेत। पूर्वी तो सुके बोंबील, ड्राय फिश विक्रीचा छोटा व्यवसाय करत होता। नंतर त्यांनी स्वतःला संत बाळूमामाचा अवतार किंवा भक्त वंशज म्हणवून घेतले आणि दत्तधाम सरकार नावाने आश्रम सुरू केला। त्यांनी 27 एकर क्षेत्रात आश्रम उभारला होता, ज्यात हजारो भक्त येत असत। त्याने स्वतःला मनोहर मामा म्हणवून घेतले आणि चमत्कार, आजार बरा करणे, व्यवसायात भरभराट करणे, बाधा दूर करणे अशा खोट्या दाव्यांवरून लोकांना आकर्षित केले। या भोंदूगिरीची पद्धत कशी होती पाहूया। मनोहर भोसले यांची मुख्य फसवणुकीची पद्धत खूप क्लासिक होती। बाळूमामाचा अवतार असल्याचा दावा करून भावनिक श्रद्धा निर्माण करणे, भक्तांना सांगणे, तुमचा व्यवसाय बुडाला आहे, पूजा अर्चा करा, मी देवी देवतांची कृपा करून देतो। आजार बरा करण्याचे खोटे ध्येय, कॅन्सर, मणक्याचे दुखणे इत्यादी आजार बरा करतो म्हणून औषधे, पाने, पूजा घालून पैसे उकळणे। उदाहरण, बाभळीचा पाला कॅन्सर बरा करण्यासाठी 2,51,000 रुपयांना विकला असा आरोप। व्यवसायात भरभराट देण्याचे आमिष, पूजा करून लाखो, कोटी कमवून देतो असे सांगून पैसे घेणे। महिलांना एकांतात बोलावून देवी अंगात येण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी विधींच्या नावाखाली लैंगिक शोषण करणी, बाधा, काळी जादू दूर करण्याचे नाटक करून भय दाखवणे आणि सतत पैसे मागणे। तुमच्या नोटावरील नंबर सांगणे, तुमच्या खिशात किती पैसे आहेत ते सांगणे असे चमत्कार तो करून दाखवत असे। त्याने 11,000पेक्षा जास्त रुपयाच्या पावत्या दिल्याचे उघडकीस आले आहे। त्याच्या मागे पारनेर तालुक्यातील काही पतसंस्थांवर दरोडा टाकणारे दरोडेखोर देखील फिरत आहेत। आमदार, राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी व काही न्यायाधीश देखील या भोंदू बाबाच्या चरणी लीन होत आहेत। आम्ही या भोंदू बाबाला नवी मुंबई रेल्वे स्टेशन जवळील एका आलिशान हॉटेलमध्ये दरबार लावत असल्याचे पाहिले आहे। त्याला फक्त भेटण्याची फीज आम्हाला 20,000 सांगितली गेली आणि अशा प्रकारे हा भोंदू बाबा लोकांना लुटत आहे, ज्यावरून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसते। 2025 ते 26 मधील अटक आणि नवीन प्रकरण। एप्रिल 2026 मध्ये कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात एका तरुण व्यावसायिकाने तक्रार दाखल केली। मनोहर भोसलेने व्यवसायात भरभराट करून देतो म्हणून पूजा अर्चेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर भोसलेला अटक केली। 25 ते 26 एप्रिल 2026 त्याचा साथीदार विशाल वाघमारे यालाही अटक। न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। गुन्हा नोंद IPC 420 फसवणूक महाराष्ट्र जादूटोणाविरोधी अंधश्रद्धा कायदा अंतर्गत। पूर्वीचे गुन्हेगारी इतिहास, मनोहर भोसले यांच्यावर 2021 पासून अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। आतापर्यंत किमान 4 ते 5 गुन्हे नोंदवले गेले। लैंगिक शोषण, बलात्कार संबंधित आरोप, महिलांच्या तक्रारी, आर्थिक फसवणूक बारामती, दौंड, करमाळा परिसरात, जादूटोणा आणि अंधश्रद्धा प्रचार, कॅन्सर, थैहार्ड बरा करण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळणे, शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून आश्रम बांधल्याचे आरोप। यापूर्वी त्याला अटक झाली होती, जामीन मिळाला होता, पण जामिनावर असतानाही भोंदूगिरी चालू ठेवली। अशोक खरात प्रकरणानंतर पुन्हा त्याच्यावर कारवाई झाली। आश्रम आणि आर्थिक पैसा, उंदरगाव, करमाळा येथे 27 एकर आश्रम। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आश्रम बंद पडला होता। नंतर तो पुण्याकडे हलला आणि तिथून ऑपरेशन चालवत होता। हजारो भक्तांकडून पावत्या देऊन पैसे घेतले। एकूण रक्कम कोट्यवधी असू शकते, अचूक आकडा तपास सुरू आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका, अमनेस अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने यापूर्वीही त्याच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या। समितीच्या कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी म्हटले की मनोहर भोसले हा सोलापूरचा अशोक खरातच आहे। D.Ed. मध्ये नापास झालेल्या व्यक्तीने भोंदू बाबा बनून लोकांना लुटले। सुके बोंबील विक्रेता ते बाळूमामाचा अवतार, श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आजार, व्यवसाय, समस्या सोडवण्याचे खोटे आमिष, महिलांवर लैंगिक शोषण, अधिक आर्थिक लूट, जामिनावर असतानाही गुन्हे चालू ठेवणे, कायद्याची कमकुवत अंमलबजावणी, चेतावणी, कोणत्याही बाबा मामाकडे जाण्यापूर्वी पार्श्वभूमी तपासा, आजारासाठी डॉक्टर, समस्या सोडवण्यासाठी पोलीस काउन्सिलर। सध्या मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार कोठडीत आहेत। तपास सुरू आहे, आणखी तक्रारी येऊ शकतात। अपडेट राहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।